नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्य आणि ऊर्जा दोघेही चायचूच्या टपरीवर बसलेले आहेत आणि तिथे दोघांचंही बोलणं सुरू आहे। चायचूच्या टपरीवरती शौर्य आणि ऊर्जा यांचं बोलणं सुरू आहे। शौर्य ऊर्जाला सांगत आहे की हे बघ, मी अर्पिताशी बोललोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्पिता आणि माझं लग्न ठरलेलं असलं तरीही ते लग्न आमच्या घरच्यांनी ठरवलेलं होतं। यामध्ये माझा कोणताही हेतू नाहीये। अर्पिता माझ्याबरोबर लग्न करायला तयार असेल, पण माझा या गोष्टीशी काही संबंध नाही असं शौर्य स्पष्टपणे सांगत असतो। तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते, पण तिचं प्रेम आहे तुझ्यावरती। तेव्हा शौर्य म्हणतो, पण माझं तिच्यावरती प्रेम नाहीये ना, माझं तर तुझ्यावरती प्रेम आहे असं ऊर्जा डायरेक्ट इथे ऊर्जाला शौर्य सांगत असतो। तेव्हा मात्र शौर्य असं सांगितल्यावर ऊर्जा म्हणत असते, पण ती जीवापाड प्रेम करते तुझ्यावरती। तेव्हा शौर्य म्हणतो, तूही माझ्यावरती करते आणि मीही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतोय असं जेव्हा शौर्य ऊर्जाशी बोलत असतो तेव्हा मात्र ऊर्जाला कळून चुकतं की शौर्य जे बोलतोय त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे। कारण ऊर्जाला आता शौर्याने सगळ्या शंका मिटवलेल्या असतात। ऊर्जाला असं वाटत होतं की शौर्याने इकडे तिच्या बरोबर लग्नाला होकार दिला तर अर्पिताचं काय, कारण अर्पिताचं प्रेम आहे आणि शौर्याने ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली। ही गोष्ट ऊर्जाला खटकलेली होती, पण आज मात्र स्पष्ट झालेलं असतं। ऊर्जाला स्पष्टपणे कळलेलं असतं की शौर्याचं तिच्यावर प्रेम नाही। शौर्य म्हणतो की हे बघ, काहीही झालं तरीही मला ही गोष्ट पटतच नाहीये, कारण कितीही काही म्हटलं तरीही माझं अर्पितावरती प्रेम नाही आणि जर माझं अर्पितावरती प्रेम नसेल तर मी तिच्याशी लग्न करून काय उपयोग आहे। मी नाही फसवू शकत आयुष्यभर तिला, म्हणून तर तिला मी स्पष्टपणे सांगितलं आणि तिलाही या सगळ्या गोष्टी पटलेल्या आहेत असं जेव्हा शौर्य ऊर्जाला सांगतो तेव्हा मात्र ऊर्जा पाहतच राहते। म्हणजे ऊर्जालाही कळून चुकलेलं असतं की काहीही झालं तरीही शौर्य जे बोलतोय त्यामध्येही तेवढंच तथ्य आहे। आता शौर्याने ऊर्जाचा हात हातात घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो, आता काय प्रॉब्लेम आहे, बोल ना ऊर्जा, आता काय प्रॉब्लेम आहे, आता तुला काय वाटतं असं म्हणत शौर्य तिला विचारायला सुरुवात करतो। तेव्हा मात्र ऊर्जा शांतच असते, ऊर्जा काहीच बोलत नाही आणि ऊर्जाला कळलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही शौर्य आत्ता जे काय बोलतोय त्या गोष्टींमुळं तिला तर कळतच नसतं की मी काय बोलू। ती म्हणते की नाही शौर्य, तसं जरी असलं तरीही अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि त्या बाबतीत विचार करावा लागणार आहे। तू असा विचार कर ना, तुमच्या घरातल्यांना मी तुमच्या घरात नकोच आहे, त्यांना एवढा त्रास होतो माझं नावही चालत नाहीये, पण उद्या जेव्हा मी त्या घरात येईल तेव्हा सगळ्यांना असंच वाटणार आहे आणि त्यांना जेव्हा मी पाहील तेव्हा माझ्या मनातल्या शंका मात्र दूर नाहीत होणार। मी तुझ्या बाबांना जेव्हा पाहील तेव्हा माझ्या लक्षात येईल की मी माझं आयुष्य कसं घालवलंय, मी कसं जगलीये, ही गोष्ट मला जाणवेल आणि मला जाणीव होत जाईल की तुझ्या बाबांमुळं माझे बाबा या जगात नाही आहेत। ह्या गोष्टी मी नाही बघू शकत आहे रोज। शौर्य म्हणतो, म्हणजे काय म्हणतेस तू, म्हणजे तू माझ्यावरती प्रेम करते, तुझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे। तेव्हा ऊर्जा सांगते की हो, मी स्वतः बघितले, मला माहिती आहे। तेव्हा ऊर्जा म्हणते, हो माझंही तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे। शौर्य म्हणतो, मग प्रॉब्लेम काय आहे, मग का तू असं करतेस, तुला असं वाटतं का की या सगळ्यामुळं तुला त्रास होणार आहे किंवा तुला या सगळ्यामुळं वाईट वाटेल, तर तसं नाही आहे ऊर्जा, एकदा तू समजून घे ना, मला काय म्हणायचं आहे ना ते एकदा ऐकून घे, मी जे काय म्हणतोय ना ते तुला पटतंय का बरं असं ऊर्जाला शौर्य समजवत असतो। ऊर्जा म्हणत असते की मला सगळ्या गोष्टी पटतायत, मला सगळं मान्य आहे, जे काय झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मला पटलेल्या आहेत, पण काही गोष्टी मात्र अजूनही खटकतात की मी काय करणार आहे, त्या घरामध्ये मी नक्की काय करणार आहे, कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करणार आहे, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो। आणि त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पूर्वाला भेटायला आजीसाहेब आलेले असतात। आजीसाहेब जेव्हा पूर्वाकडे भेटायला येतात तेव्हा त्या म्हणत असतात की पूर्वा, मी पुन्हा आले आपल्या मुलांच्या सुखासाठी, आपल्या मुलांसाठी हे सगळं मी करायचं ठरवलंय, आपली मुलं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत। तुलाही माहिती आहे की ऊर्जाचं शौर्यावर किती प्रेम आहे आणि शौर्याचं ऊर्जावरती किती प्रेम आहे, तरीही तू असा विचार का करते असं म्हणणं चाललेलं असतं। आजी तिला समजवत असतात। पूर्वा मात्र म्हणत असते, पण ऊर्जाचं काय, ऊर्जानेही या गोष्टींचा विचार केला पाहिजे, ऊर्जाच्याही मनात काय आहे हे कळलं पाहिजे, त्याशिवाय मी याबद्दल बोलू नाही शकत आहे। तेव्हा आजी म्हणतात की अगं बघितलंय मी, स्वतः डोळ्यांनी पाहिलंय ऊर्जाच्या बाबतीत काय आहे सगळं, ऊर्जा कशी आहे आणि ऊर्जाचं शौर्यावर किती प्रेम आहे,
ऊर्जाला या सगळ्या गोष्टी कशा पाहिजेत हे सगळं आजीसाहेब बोलत असतात. तेव्हा मात्र आता प्रश्न उभा राहिलेला असतो आणि सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. आजी म्हणत असते की हे बघ, काहीही झालं तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे मला मान्य आहे आत्ता जे काही घडलेलं आहे, जो काही भूतकाळ आहे त्यामुळं त्रास तर होतोय, हे सगळं मला मान्य आहे. पण पूर्वा एकदा विचार कर ना, ऊर्जा आणि शौर्य एकमेकांपासून वेगळे राहू शकतील का? त्यांच्या बाबतीत कधी विचार केलायस का? काय होईल याचा विचार केलायस का तू? जरा विचार कर ना. कारण कसंही असलं तरीही आत्ता हा भूतकाळ आपल्याला मागं सोडावाच लागणार आहे, असं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पूर्वा म्हणत असते, पण मी कसं विसरू? आणि काही झालं तरीही आजच मी शौर्य आणि ऊर्जा दोघांनाही प्रश्न विचारले, पण ऊर्जेच्या मनात या सगळ्याबद्दल शंका सुरू आहे. ऊर्जा अजूनही वेगळ्या गोष्टींचा विचार करते, तिच्या मनात वेगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळं या सगळ्याचा विचार तर करावा लागणार आहे. कारण कसंही असलं तरीही ऊर्जाचं म्हणणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज मी तिला आणि शौर्याला प्रश्न विचारले तेव्हा ऊर्जाकडे ती क्लॅरिटी नव्हती. मलाही जाणून घ्यायचं होतं की ऊर्जाचं उत्तर काय असेल, कारण ऊर्जाच्या उत्तरावर माझा निर्णय बदलणार होता, असं इकडे पूर्वा आजींना सांगत असते. आजी म्हणत असतात की अगं ऐकून घे एकदा, मला माहिती आहे भूतकाळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा तुला त्रास होतोय, एवढं सगळं मला माहिती आहे. पण आत्ता तो भूतकाळ सोडून ह्या नात्याची नवी सुरुवात करत आपल्या बाबतीत जे घडलेलं आहे त्या गोष्टी सोडून देऊन ऊर्जा आणि शौर्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, एवढंच मला वाटतंय, असं आजीसाहेबांचं म्हणणं असतं. इकडे शौर्य म्हणत असतो, ऊर्जा हे काय करतेस तू? कारण शौर्याने ऊर्जाचा हात हातात घेतलेला असतो, तर ऊर्जाने तो हात सोडवलेला असतो आणि ऊर्जा म्हणत असते, पण मला कळत नाहीये की हे सगळं काय होणार आहे, मी कशा पद्धतीनं या गोष्टी करते मला नाही माहिती, असं इकडे ऊर्जा शौर्याला सांगत असते. शौर्याच्या डोक्यातही त्याच शंका सुरू झालेल्या असतात. शौर्य म्हणत असतो, पण ऊर्जा प्रॉब्लेम काय आहे तुला? तू असा विचार का करतेस? असा विचार करून बघ ना, जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघ, तुझ्याही लक्षात येईल की काय झालेलं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य मला सगळं मान्य आहे, पण काय ऐकून घेत नाहीयेस तू? मला ना कळत नाहीये की मी त्या घरात आल्यानंतर कसं होणार आहे, कारण त्या घरातल्यांना मी तिथं नको आहे, त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. पण जर मी अचानक तिथं आले तर त्या घरातल्यांचे माझ्या बाबतीत असलेले विचार, हा प्रश्न ऊर्जाच्याही मनात असतो आणि शौर्याच्याही मनात असतो. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तुला जर असं वाटत असेल तर सगळं घर, माझे आई बाबा सगळ्यांना सोडून मी तुझ्यासाठी तुझ्यासोबत राहायला तयार आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते, पण अरे तुझे बाबा म्हणजे तुझं अस्तित्व आहे. तेव्हा शौर्य म्हणतो, हो बरोबर आहे, पण तुझ्याशिवाय मी जगू शकत नाहीये, तू माझा श्वास आहेस, असं शौर्य वारंवार इकडे सांगत असतो. ऊर्जाला तो वारंवार प्रेमाची कबुली देत असतो. त्याच्या डोक्यात एकच आहे की ऊर्जा तू मला सोडून जाऊ नकोस, कारण तू जर मला सोडून गेलीस तर मी नाही जगू शकणार आहे, असं शौर्य ऊर्जाला सांगत असतो. आणि ऊर्जाला म्हणत असतो की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आहे, तू माझा श्वास आहे. माझ्या घरातले जरी माझ्यासोबत असले तरीही तू माझ्यासोबत असणं तेवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. इकडे आता पूर्वा उठलेली असते आणि ती ऊर्जाच्या बाबांच्या फोटोच्या समोर उभी राहते आणि म्हणू लागते की कसं विसरू मी, आणि मला एक कळत नाहीये की शौर्याच्या आयुष्यात इतक्या साऱ्या मुली येऊन गेलेल्या आहेत. आजी म्हणते, काय? अगं अर्पिताशी लग्न ठरलं होतं त्याचं, पण अर्पिताला त्याने स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्याने अर्पिताला सांगितलंय की त्याला तिच्याशी लग्न नाही करायचंय. आणि मग दुसऱ्या मुलींचा काय प्रश्न येतो? अगं मी हात जोडते, खरंच मी सांगते की असं शौर्याच्या मनात काहीही नाहीये. शौर्याच्या मनात कुठल्याही शंका नाहीयेत आणि त्याचं दुसऱ्या कुठल्याच मुलीवरती प्रेमसुद्धा नाही, असं आजी इकडे सांगत असतात. तेव्हा मात्र पूर्वाच्या मनात ज्या शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं कुठंतरी निरसन व्हायला लागलेलं असतं. तेव्हा पूर्वाच्या लक्षात आलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वेगळ्या पद्धतीने पाहतोय आणि इथं वेगळं घडतंय असं तिच्या लक्षात येऊ लागलेलं असतं. कारण काहीही झालं तरीही आता पूर्वाला ज्या पद्धतीने हे सगळं सांगण्यात आलेलं होतं, पूर्वाला ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या होत्या, म्हणजेच पूर्वाला दिव्याने येऊन जे काय सांगितलेलं होतं त्या गोष्टी आता समोर येत असतात. पूर्वाला असं वाटत असतं की शौर्य एवढ्या मुलींना फिरवतोय, एवढ्या सगळ्या मुलींबरोबर तो राहतोय, म्हणजेच शौर्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि शौर्य आपल्या मुलीला फसवतोय की काय, अशी भीती वाटत असते. आपल्या मुलीच्या बाबतीत चुकीची गोष्ट घडू नये एवढीच एका आईची इच्छा असते. परंतु आता मात्र स्पष्ट होत असतं
की ऊर्जाच्या बाबतीत शौर्य किती पॉझिटिव्ह आहे हे आजी सांगत असतात. आजी म्हणत असतात की नाही ग, माझ्या शौर्याचं ना कधीच कोणावरती प्रेम नाही आहे. फक्त त्याचं प्रेम आहे ते म्हणजे ऊर्जावरती. त्याने ऊर्जावर मनापासून प्रेम केलेलं आहे. दुसऱ्या कुठल्या मुलीच्या बाबतीत त्याने कधी विचारही केलेला नाही. असं आजींनी सांगितल्यानंतर पूर्वाच्या मनातल्या शंका आता दूर होऊ लागलेल्या असतात. आजींच्या लक्षात आलेलं असतं की काही झालं तरीही पूर्वा ज्या बाजूने विचार करते त्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट घडलेली आहे, म्हणूनच तिला असं वाटतंय. हे आजींच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि आजी मात्र म्हणत असतात की हो, मी तुला सगळं स्पष्ट सांगते. आणि आजींनी तसं सांगितलेलं असतं. इकडे शौर्य म्हणत असतो की मी सगळं सोडून तुझ्यासोबत यायला तयार आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही शौर्य, हे सगळं करायची गरज नाही आहे. कारण हे बोलताना तुला किती त्रास होतोय हे मला कळलेलं आहे. मी तुला असं कधीच करू देणार नाही. कारण मी माझ्या बाबांविना राहिलेली आहे. मला माहिती आहे किती त्रास होत असतो. मग तू का तसं राहायचं? मला ही गोष्ट नाही पटत आहे. तू तुझं घर, तुझी माणसं नाही सोडावीत. कारण ती तुझी माणसं आहेत. आणि शौर्य म्हणत असतो की हे बघ ऊर्जा, कसं आहे, जन्म कोणत्या घरात घ्यायचा हे मला तरी नाही आहे ना माहिती. मी आता हर्षवर्धन जागीरदार यांचा मुलगा आहे. या एका गोष्टीसाठी जर तू मला नाकारणार असशील तर मी काय करू सांग ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य तसं नाही आहे, पण मला एकदा ना आईशी बोलायला लागेल. तेव्हा शौर्यला इकडे कळतं की ऊर्जाच्या बाजूने होकार आहे. आता आईशी बोलायचं आहे, एवढीच काही ती गोष्ट असते. मग एकदा का आईशी बोलले की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. इकडे आजीसुद्धा अक्षरशः पाया पडत असतात. आपल्या नातवाच्या सुखासाठी आजी हे सगळं करत असतात. तेव्हा मात्र पूर्वा म्हणत असते की मान्य आहे मला, पण मला एकदा ऊर्जाशी बोलावं लागेल. त्यावरती आजींचं असं म्हणणं असतं की बोल तू, मला माहिती आहे ऊर्जाचं उत्तर काय असणार आहे. ऊर्जासुद्धा या लग्नासाठी तयारच असणार आहे असं आजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आजी म्हणत असतात की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थितच होणार आहे. आणि त्या घरामध्ये त्यांना कसलाही त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी मी घेईल असं आजींनी स्पष्ट केलेलं असतं. आजींचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं घडतंय हे जरी मला मान्य असलं तरीही जेव्हा मला जाणवेल त्या घरामध्ये तुझ्या मुलीला त्रास होतोय म्हणजे ऊर्जाला त्रास होतोय, तेव्हा मी स्वतःहून त्याला दुसरं घर घेऊन देईल आणि त्यांना दोघांची दुसऱ्या ठिकाणी राहण्याची सोय करेल असं आजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आजी मात्र म्हणत असतात की काही झालं तरीही काळजी करू नकोस, कुठल्याही गोष्टीमध्ये ऊर्जाला मी तिथं काहीच कमी पडू देणार नाही. इकडे आता हर्षवर्धन आलेला असतो. याकडे मुलांचं चाललेलं असतं की आज मस्त एन्जॉय करायचं आहे, मस्त पार्टी करायची आहे आणि आपण फुल ऑन राडा मोडवर राहायचं आहे. पण दिव्या तिथे येते आणि त्यांच्या या आनंदावर विरजण टाकायचं काम करते. ती म्हणू लागते की कसं करणार आहात तुम्ही हे सगळं, कारण हे शक्यच नाही आहे, कारण शौर्य घरातच नाही आहे. तेवढ्यातच विजया तिथे येते आणि विचारू लागते की शौर्य कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की नाही मला नाही माहिती, आणि मग आजीसाहेबांच्या रूममध्ये असेल असं सगळ्यांना वाटतं. सगळेजण म्हणू लागतात की हो, तिकडे जाऊन आपल्याला बघितलं पाहिजे. आता मात्र आजीच्या रूममध्ये सगळेजण शोधायला जात असतात. पण दिव्या सांगते आजीसाहेब पण बाहेर गेलेत. शौर्य गेला की त्यानंतर एक 10 मिनिटात त्याही गेलेल्या आहेत. आता मात्र हर्षवर्धनला धक्का बसतो. तेवढ्यातच त्याच्या फोनवरती दिग्विजय शिर्केचा फोन आलेला असतो. दिग्विजय तिकडून बोलत असतो. तो म्हणत असतो की हर्षवर्धन साहेब, विसरला तर नाहीत ना तुम्ही? नाही, विचार करा, म्हणजे आता शौर्याची तब्येत पण ठीक झाली आहे. मला तुमच्याशी बोलायचं होतं एका विषयावरती म्हणून मी फोन केलेला आहे. शौर्याची तब्येत तर ठीक झालेली आहे, पण मला काही गोष्टी तुमच्याकडून क्लिअर करायच्या आहेत. ऊर्जा शिंदे आणि शौर्य यांचं काय सुरू आहे? हर्षवर्धन म्हणतो की काहीच नाही आहे, त्यांच्यामध्ये तसं काहीही नाही आहे. तेव्हा तो म्हणतो नाही, मी हॉस्पिटलमध्ये तिला बघितलं होतं ना म्हणून विचारतोय. त्यावरती हर्षवर्धनने स्पष्ट केलेलं असतं तसं काही नाही आहे. मग तेव्हा तो म्हणतो की चालेल, भेटून बोलूया आणि ठरवूया काय करायचं आहे ते पुढं. इकडे आता पूर्वाने सुद्धा आजींना सांगितलेलं असतं की मी एकदा ऊर्जाशी बोलेल आणि त्यानंतरच आपण गोष्टी ठरवायच्या आहेत. आता ऊर्जा म्हणत असते की आई काय झालं? तेव्हा आई म्हणते की काय झालं, शौर्य काय म्हणाला? ऊर्जा म्हणते की तू सकाळी असे प्रश्न का विचारले होते ते सांग. तेव्हा आई म्हणते की आता मला तू सांगणार नाही आहेस ना तुझं आणि शौर्याचं काय बोलणं झालेलं आहे ते. तेव्हा ऊर्जा म्हणते तसं नाही आहे, तो मला म्हणत होता की त्याला अर्पिताबरोबर लग्न करायचं नाही आहे आणि त्याचं आणि अर्पिताचं लग्न जे काय आहे ते त्याच्या घरच्यांनी जमवलेलं आहे, त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही आहे, हे तो सांगत होता. इकडे हर्षवर्धन आता चिडलेला असतो. तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी शौर्याला फोन लावणार आहे.
शौर्य काही फोन उचलत नसतो. तेवढ्यातच आजीसाहेब तिथे आलेले असतात. सगळेजण आता आजीकडे पाहत असतात. तेव्हा विजया आजींना विचारते की तू कुठे गेलेलीस, तुम्ही कुठे गेलेलात? तेव्हा मात्र आजी म्हणतात की बाहेर गेले होते, माझं एक काम होतं. नाही, क्लबमध्ये गेला होतात का? आजीसाहेब म्हणतात की नाही, माझं बाहेर काम होतं, मी तिकडे गेले होते. मी पूर्वाकडे गेले होते शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाची बोलणी करायला. हर्षवर्धन हसतो आणि म्हणतो, काय झालं? नकारच मिळालाय ना? मला माहिती आहे ती लग्नाला कधीच होकार देणार नाही. तेवढ्यातच शौर्य कुठे विचारल्यावर आजी सांगते की शौर्य मला नाही माहिती कुठं आहे. शौर्य माझ्यासोबत नव्हता. आता मात्र सगळेजण तिथं आहेत आणि आजींच्या या उत्तराने आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आजी जे उत्तर देत असतात ते ऐकून सगळेजण म्हणत असतात की काय आहे सगळं? विजया म्हणत असते, काय चाललंय तुमचं? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तेव्हा आजी म्हणते की हो, तू जरा जास्त बोलायला लागली असं वाटत नाही आहे का विजया तुला? मी माझ्या नातवाच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा ठरवला तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणीही यायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तेवढ्यात शौर्य तिथं आलेला असतो. त्याला विचारलं जातं, तू कुठं होता? ऊर्जाला भेटायला गेलतास का? शौर्य म्हणतो की हो, मी ऊर्जाला भेटायला गेलो होतो. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पूर्वा आणि त्याचबरोबर आजी, ऊर्जा, शौर्य सगळेजण असतात. पूर्वा शौर्याला विचारत असते की शौर्य, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की खरंच ऊर्जाला आयुष्यभर साथ देशील? तेव्हा शौर्य सांगतो की हो, मी ऊर्जाला आयुष्यभर साथ देईल, असं शौर्य इकडे पूर्वाला शब्द देतो. आणि त्याचवेळी मी वचन देतोय, मी ऊर्जाला कधीच एकटं पडू देणार नाही. आजीसुद्धा तिथं असते. फायनली आता शौर्य आणि ऊर्जाचं लग्न ठरलेलं असतं. हे सगळं आजी आणि पूर्वाने केलेलं असतं. पण जेव्हा शौर्य घरी येतो तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, तू आणि ती ऊर्जा शिंदे कधीच एकत्र येऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरीही तुला आणि ऊर्जा शिंदेला मी एकत्र येऊ देणार नाही. जर का तुम्ही दोघांनी लग्न करण्याचा विचार केला तर मी आणि तुझे आणि माझे असलेले सगळे संबंध संपतील, तुझं आणि माझं नातं संपलेलं असेल. इकडे शौर्याने एक नातं जोडलेलं आहे पण दुसऱ्या नात्याचा शेवट तिथं होत आहे. त्यामुळे मात्र त्याला धक्का बसलेला आहे. त्याला कळत नाही आहे की आता काय निर्णय घ्यायचा. ह्यापर्यंत शौर्य पोचलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.